धन्य तुम्ही आम्ही जर आहोत, आशीर्वादित जर तुम्ही आम्ही आहोत, तर त्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे की देवाची उपस्थिती मला हवी आहे. येशू प्रभू की जिथं आम्ही जाऊ, जिथं आम्ही राहू, जे काही करू, त्यामध्ये आम्हाला देवाच्या उपस्थितीने जीवन जगायचं आहे. देवाला सोडून आम्हाला कधीच जीवन जगायचं नाही. आणि मी सांगू इच्छितो, जो मनुष्य देवाला सोडून जीवन जगतो त्याचं जीवन व्यर्थ आहे. त्याचं जीवन व्यर्थ आहे. आणि जर देवाची उपस्थिती आपल्या जीवनामध्ये आहे तर रोज आपल्याला आनंद आहे. दुःख असू द्या, त्रास असू द्या, आजारी असू द्या, संकट तुमच्या जीवनामध्ये असू द्या, तुम्हाला अन्न नसू द्या, वस्त्र नसू द्या, काही नसू द्या, तुम्हाला घर नसू द्या तुम्हाला, पण तुम्ही प्रभूच्या उपस्थितीत जर जीवन जगत असाल तर देवाच्या लोकांना तुम्ही फार आनंदी आहात आणि नेहमी तुम्ही आनंदी राहाल. चला देवाच्या वचनाकडे आपण जाऊया आणि गलती कराचं पुस्तक आपण यावेळेस काढूया. गलतीचं पुस्तक याचा अध्याय क्रमांक 2 कडे आपण जाऊया. आणि याचा लेखक आम्हाला माहित आहे, प्रेषित पॉल त्याचा लेखक आहे. आणि त्याने गलतीस जी मंडळी आहे त्या मंडळीला या ठिकाणी हे पत्र लिहिलेलं आहे. हे पत्र आम्ही पाहतो की जवळपास इसवी सन 48-49 या इसवी सनामध्ये संत पौलाने हे या मंडळीला हे पत्र लिहिलेलं आहे. आणि परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी काय वाचायला मिळते आपण त्यामध्ये पाहूया. गलती कराचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि वचन क्रमांक 20 आपण वाचू. मी बरोबर व स्तंभाला खेळलेला आहे आणि मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे. म्हणा शेजारा, मी ख्रिस्ताबरोबर. हे कोण म्हणतं माहित आहे का? देवाचा सेवक संत पौल याने परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलं आहे की 14 पत्र लिहिलेले आहे. आणि त्याचा इतिहास तुम्हाला आणि मला सगळ्या जणांना ठाऊक होता. एकेकाळी तो देवाच्या विरुद्ध वागणारा होता, मंडळीचा छळ करणारा होता, सेवक लोकांना धमक्या देणारा होता, मंडळीला तो जेलमध्ये टाकणारा होता, सेवक लोकांना तो ठार मारणारा एकेकाळचा व्यक्ती होता. आणि परमेश्वराच्या वचनात लिहिलेलं आहे की बघा, देवाने त्याची निवड केलेली आहे. देवाने त्याची निवड केलेली आहे. देवाने त्याला जगापासून वेगळं केलं आहे. आणि आता हा सेवक झालेला आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा. त्याने आपलं जीवन कसं बदललं आहे ही अद्भुत साक्ष या मंडळीला त्याने या पत्राच्या द्वारे लिहिलेले आहे. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे. काय आहे? वधस्तंभावरती खेळलेला आहे. आता वधस्तंभावरती खेळणं म्हणजे काय आहे? स्वतःला खेळ मारून घेणं आहे का? काही काही लोकांना असं वाटतंय की ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावरती खेळायचं म्हणजे काय करायचं आहे? तर हातापायामध्ये खिळे ठोकून घ्यायचं आहे, त्याने देखील मोठा वधस्तंभ व्हायचा आहे आणि त्याने देखील रक्तबंबाळ व्हायचा आहे असं काही लोकांना वाटतं. आज वधस्तंभावरती खेळणं म्हणजे काय आहे? परमेश्वराला आठवण करायची. परमेश्वराने येशू ख्रिस्तानं आमच्यासाठी काय केलेलं आहे त्याच्याकडे पाहायचं आणि तो जे सांगेल त्याप्रमाणे आपलं जीवन आपल्याला जगायचं आहे. वधस्तंभावरती खेळणं काय आहे? परमेश्वराच्या वचनाचं, आज्ञाचं पालन मनुष्याला या ठिकाणी करायचं आहे. की तुमच्यासाठी, माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे हे संत पौल या ठिकाणी सांगत आहे. की तो म्हणतो माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने जसं दुःख सहन केलं आहे, परंतु तो जगात येण्यापासून परमेश्वराच्या स्वर्गीय पित्याच्या उपस्थितीमध्ये मरेपर्यंत जिवंत राहिला.
क्षणोक्षणी तो जिवंत देवाकडे प्रार्थना करू लागला आणि प्रार्थना करत असताना मध्य क्षणाला देखील तुम्ही आणि मी पाहतो तो म्हणतो यल्लोई यल्लोई लबा सबकतने, देवा देवा तू मला का सोडला आहे. शेवट असं म्हणतो आता पहा मी माझा आत्मा तुझ्या स्वाधीन करत आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणून कळून येतं की प्रभू येशू ख्रिस्त तो वधस्तंभ का म्हणत आहे, मी वधस्तंभावरती खिळलेला आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने काय मानव जातीसाठी काय केलेलं आहे पौलाच्या स्मरणात आहे. आणि शेवटच्या क्षणापर्यंत तुमचा आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती देवाच्या उपस्थितीमध्ये जीवन जगला आणि म्हणून मृतातून त्याला पुन्हा जिवंत करण्यात आलं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थिती देवाच्या संगतीत राहणं, देवाच्या वचनाचं पालन करणं आणि देवासंग बोलणं म्हणजे प्रार्थना करणं आणि देवाच्या सहभागितेत त्याने आपलं आयुष्य 33.5 वर्ष घालवलं. आणि त्याच प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य या ठिकाणी तुम्ही आणि पाऊल झालेला या ठिकाणी पाहत आहे. आणि आम्हाला माहिती की भर दुपारच्या वेळेला पौलाला या ठिकाणी परमेश्वराने दर्शन दिलं आणि त्याच्या जीवनात देवाने साक्ष उभी केली. आणि त्या दिवसापासून पौल प्रभू येशू ख्रिस्तासाठी जीवन जगू लागलेला आहे. येशू मसीह आपल्याला आध्यात्मिक जीवन जगायचं आहे आणि आपलं आध्यात्मिक जीवन नवीन आणि नवीन झालं पाहिजे. येशू मसीह त्या मनुष्याला ख्रिस्ताचा स्वीकार करायचा आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये त्यांनी परिधान केला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताचा मार्ग त्याला स्वीकारायचा आहे. प्रभू येशू ख्रिस्तावरती त्याने विश्वास ठेवायचा आहे. देवाच्या वचनामध्ये आम्हाला बघायला मिळतं की त्या प्रत्येक व्यक्तीने, त्या प्रत्येक स्त्रीने जो प्रभू येशू ख्रिस्ताकडे येत आहे, जो प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊ इच्छित आहे, त्या प्रत्येक व्यक्तीने प्रथम स्वतःला मारायला पाहिजे. काय करायला पाहिजे? प्रथम स्वतःला मारायला पाहिजे. मारायला पाहिजे म्हणजे तलवारीने मारायचं नाही, कोयत्याने मारायचं नाही, आत्महत्या करायचं किंवा आपल्या अंगावरती असे वार करून घ्यायचे नाही, असं मारायला नाही सांगितलं. मारायचं म्हणजे काय? जे देवाला आवडत नाही, जे देवाला प्रिय नाही, ते तुम्हाला मला काय करायचं आहे? त्याचा त्याग करायचा आहे. काय करायचं आहे? मला त्याग करायचा आहे. स्वतःला मारून टाका. आपल्यामध्ये काय आहे? इगो आहे, गर्व, घमंड, मीपणा, स्वार्थीपणा आहे ना, राग, द्वेष, तंटा, फाटाफूट, निंदा, अशा आम्ही पाहतो वेगवेगळे गुण आमच्यामध्ये असतात. आणि म्हणून मनुष्याला देवाला स्वीकारायचं असेल किंवा देव त्या माणसाला हवा असेल, देव त्या माणसाला कसा भेटेल, देव त्या स्त्रीला कसा भेटेल, तर त्याच्यामध्ये वाईट गुण येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर त्याला मारून टाकायला पाहिजे. आणि प्रभूच्या उपस्थितीत ज्यावेळेस येतो किंवा ती व्यक्ती येते, तिला कबुली द्यायला पाहिजे की हे प्रभू मी एक पापी आहे, मी एक पापी आहे आणि मग पाप्याला बदलायचं आहे, मग पाप्याला परिवर्तन करायचं आहे. माझं जीवन बदललं पाहिजे, माझे विचार बदलले पाहिजे, माझं मन बदललं पाहिजे, माझा स्वभाव बदलला पाहिजे. प्रत्येकाने स्वतःला या ठिकाणी मारलं पाहिजे. देवा, माझ्यामध्ये जे चांगलं तुला आवडत नाही ते काय आहे तू बघ. हालेलुया. माझ्यामध्ये काय वाईट आहे ते तुला ठाऊक आहे. हालेलुया. माझ्यामध्ये जे काही वाईट आहे हे सर्व काही तुला ठाऊक आहे. आणि माणसामध्ये सगळा जुना स्वभाव आहे. काय आहे? मला सगळ्यात जुना स्वभाव. आणि हा जुना स्वभाव परमेश्वराचा नाही, हा जुना स्वभाव सैतानाचा आहे. शेजारला सांगा, जुना स्वभाव सैतानाचा आहे. या जुन्या मनुष्याला मारायचा आहे. तर जुन्या मनुष्याला कसं मारणार? फाशी घेऊन, तलवारीने, काठीने, कोयत्याने,
दोन मनुष्य आहे. एक बाहेरील मनुष्य बघा, बाहेरील मनुष्य चष्मा घातलेला आहे तुमच्या समोर, थोडे थोडे केस आहेत, शर्ट घातलेला आहे, पॅन्ट घातलेली आहे ना. बाहेरचा मनुष्य तुम्हाला दिसतोय, आतला मनुष्य दिसतो का? आतला मनुष्य दिसतो का? दोन मनुष्य आहे. तर बाहेरचा स्वभाव काय आहे? परमेश्वराच्या वचनात लिहिलाय पापी स्वभाव. कसा आहे? पापी स्वभाव आहे. आणि आतील मनुष्य कसा आहे? हा, दुसऱ्या भाषेत पुण्यवान. म्हणजे तुम्हाला आणि मला काय करायचंय? आपला बाहेरील स्वभाव जो आहे तो चुकीचा आहे, चुकीचा पुतळा आहे. आणि परमेश्वराच्या वचनामध्ये आपल्याला बघायला मिळतं हा बाहेरचा स्वभाव कधीच देवाबरोबर ताळमेळ खात नाही, देवाच्या इच्छेप्रमाणे वागत नाही, देवाच्या इच्छेप्रमाणे चालत नाही. देव म्हणतो प्रार्थना कर, ईश्वरी म्हणतो नाही नाही प्रार्थना नाही करणार, हे बाहेरील स्वभाव. देव म्हणतो असं जीवन जग, शैतान म्हणतो असं जीवन जगायचं नाही. बाहेरचा स्वभाव आमच्या समोर. हालेलुया. म्हणून आम्हाला काय करायचं आहे? जर देव प्राप्ती तुम्हाला आणि मला करायचं आहे तर ज्यावेळेस तुम्ही आणि मी देवाकडे येतो, तुम्ही आणि मी ख्रिस्ताकडे ज्यावेळेस येतो, त्यावेळेस ही गोष्ट लक्षात ठेवायचं, मी जोपर्यंत देवाच्या उपस्थितीत येणार नाही, माझा पापी स्वभाव, माझा वाईट स्वभाव माझ्या जीवनातून कधीच बाहेर निघणार नाही. हालेलुया. आणि यासाठी आम्हाला महत्वाची गोष्ट करायला पाहिजे, स्वतःला मारायचे. रोज कसं मारायचं आहे? रोज देवाच्या उपस्थितीमध्ये यायचं, रोज देवाच्या चरणाजवळ यायचं, रोज देवाच्या पायाजवळ बसायचं, रोज देवाची प्रार्थना करायची, रोज देवाची आराधना करायची, रोज देवाची स्तुती करायची, रोज देवाचे गाणे गायचे, रोज आठवड्यातून 1-2 वेळेस 3 वेळेस उपवास आणि प्रार्थना करायच्या. आणि रोज आपल्या शरीराला मारायचं, आत्म्याने मारायचे शरीराचे काम. तेव्हा परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आमचा जो या ठिकाणी जुना मनुष्य आहे तो वधस्तंभावरती खेळला जातो. म्हणजे या ठिकाणी आमची आध्यात्मिक लढाई आहे. येशू प्रभू की ही आध्यात्मिक लढाई असल्याने काय होतं? जुना मनुष्य अचानक खवळतो, अचानक राग येतो त्याला, अचानक द्वेष करतो, अचानक शिव्या देतो. मग ह्या माणसाला कंट्रोल करता येत नाही, मानवाला स्वतःला सांभाळता येत नाही. मग ह्या माणसाला जर जिंकायचं असेल जुन्या स्वभावाला आणि आपला वाईट स्वभाव निघून जावा, हे जर तुम्हाला आणि मला वाटत असेल तर देवाच्या वचनात लिहिलेलं आहे, तुम्ही आणि रोज देवाच्या चरणाजवळ आलं पाहिजे. जसं जसं तुम्ही आणि मी देवाच्या चरणाजवळ येतो, देवाच्या उपस्थितीमध्ये येतो, देवाच्या पायाजवळ बसतो आणि येशूला म्हणतो, येशू पवित्र आत्मा हे माझ्यातून काढ, हे माझ्यातून काढ. तुला काय आवडत नाही माझ्यातून काढून टाक, माझ्यातून काढून टाक, माझ्यातून काढून टाक. म्हणजे काय करताय तुम्ही आणि रोज आपला जुना मनुष्य आहे वधस्तंभावरती खेळतात. वाईट स्वभावाला वधस्तंभावरती खेळवा. शेजाऱ्याला सांगा, वाईट स्वभावाला वधस्तंभावरती खेळवा. म्हणा शेजाऱ्याला, वाईट स्वभावाला वधस्तंभावरती खेळवा. शिव्या येत असेल म्हणा येशूच्या नावात त्याला खेळवा. गर्व येत असेल वधस्तंभाकडे त्याला आणा. जुना मनुष्य, तुम्ही जोपर्यंत त्या मनुष्याला देवाच्या उपस्थितीची जाणीव करून देणार नाही तोपर्यंत देवाच्या लोकांनो तुमच्या आणि माझ्यामध्ये कधीच बदल होणार नाही. हे तुमचं आणि माझं आध्यात्मिक जीवन आहे. पौल देखील तुम्हाला आणि मला माहिती आहे की एकेकाळी कसा होता, परंतु देवाच्या वचनात लिहिलं आहे त्याचं जीवन परमेश्वराने त्याच्या उपस्थितीने पालटून टाकलं. जोपर्यंत तुम्ही आणि आध्यात्मिक जीवन आपलं बदलायचं असेल, देवाच्या उपस्थितीत जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आपलं जीवन बदलणारच नाही. मनुष्य सगळ्या जगात जाऊन येऊ द्या पण त्याचं जीवन कधीच आध्यात्मिक बदलू शकणार नाही. पण परमेश्वराच्या सहवासात, परमेश्वराच्या उपस्थितीत तो जर आला आणि त्याने आपलं जीवन स्वतःला देवाच्या हातामध्ये दिलं तर देव त्याला मदत करण्यासाठी तयार आहे आणि देव नवीन जीवन देण्यासाठी त्याला तयार आहे. तो म्हणतो तुला बदलायचं का? ओके, तू माझ्याकडे आलाय. तुझ्यातलं ते काढता नाही आलं का तुला? तुझ्यातलं हे काढता नाही आलं का तुला? देव म्हणतो आता तू माझ्या हातात आला, मी काढून टाकतो.
का? तो आमचा कुंभार आहे. येशू प्रभू की तो आमचा कुंभार आहे. मग आध्यात्मिक जीवनामध्ये परमेश्वर तुम्हाला आणि मला काय करतो? आपल्याला तो स्वीकारतो. कारण तू देवाकडे आलास, तू प्रभूकडे आलास, तू परमेश्वराकडे आलास, तर देव म्हणतो तुला मी बदलण्यास समर्थ आहे. म्हणून आज हजारो लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे येत आहे आणि हजारो लोक आपलं जीवन देवाच्या हातामध्ये समर्पित करत आहे. देवा मला बदल, देवा माझ्यातून घाण काढ, देवा माझ्यातून वाईटपणा काढ, देवा माझ्यातून निंदा काढ, देवा माझ्यातून हे काढ. मला बदलायचं आहे, मला बदलायचं आहे. किती दिवस आपण ते वाईट 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 जीवन जगणार? माणसाला कंटाळा येतो ते वाईट जीवन जगणार. रोज त्या शिव्या, रोज भांडणं, रोज नालस्ती, रोज निंदा, रोज तेच तेच तेच. लोक म्हणतात वैताग आला भांडण करायला. मला कवर भांडायचं, कवर मारामाऱ्या करायच्या, कवर हे करायचं, कवर ते करायचं. लोक कंटाळून गेले. मग ते शोधतात देवाला की मला कोण परमेश्वर भेटेल माझं जीवन बदलणार. आणि म्हणून आपल्याला देवाची गरज आहे. म्हणून या जगातल्या लोकांना देखील प्रभू येशू ख्रिस्ताची काय आहे? गरज आहे. आणि ज्याला वाटतं मला बदलायचं आहे, त्याने सृष्टी निर्माण करणाऱ्या देवाकडे येणं गरजेचं आहे. आणि बघा, तुम्ही आणि आपलं जीवन त्याला जर समर्पण केलं तर देव तुमचं आणि माझं जीवन बदलतो. म्हणा सगळेजण आमेन. म्हणून आज हजारो लोक दिवसांदिवस बदललेले तुम्ही आणि पाहत. त्यांचं बोलणं, त्यांचा स्वभाव, त्यांचं वागणं, त्यांचं चालणं, सर्व गोष्टी दिवसांदिवस काय करत आहे? देव बदलत आहे. आणि त्यांच्या जीवनात जशी पौलाची एक साक्ष अद्भुत उभी राहिली, तशी प्रत्येक माणसाच्या जीवनात एक अद्भुत साक्ष उभी राहत आहे. आणि मग गावकरी आम्हाला म्हणतात, अरे तो प्रार्थनेला जायला लागला आणि प्रार्थनेला गेल्यापासून त्याचं जीवन बदलायला लागलं. तो चर्चला गेला तेव्हापासून त्याच्या जीवनात बदल 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 घडत चाललेला आहे. म्हणजे काय? जगातल्या लोकांना फरक दिसतो, जगातल्या लोकांना बदल या ठिकाणी दिसतो. आणि यासाठी आम्हाला काय करायला पाहिजे? रोमकराचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 6 वचनामध्ये काय लिहिलं आहे? जर तुमचा आणि माझा नवीन जन्म व्हावा तर तुम्हाला आणि मला एक पर्याय आहे. आणि तो पर्याय परमेश्वर काय सांगत आहे? यस, हो हो. हे आपल्याला ठाऊक आहे की हे आपल्याला ठाऊक आहे की हे पापाच्या अधीन असलेले शरीर हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण यापुढे पापाचे दास्य करू नये, यापुढे आपण पापाचे दास्य करू नये. म्हणून आपल्यातील जुना मनुष्य जुना स्वभाव त्याच्याबरोबर वधस्तंभावर खेळला गेला. त्याच्याबरोबर वधस्तंभावरती खेळला. या ठिकाणी पवित्र स्नान किंवा बाप्तिस्म्याबद्दल लिहिलं गेलेलं आहे. तुमचा आणि माझा आत्मा ज्यावेळेस तुम्ही आणि पवित्र स्नान करतो किंवा दुसऱ्या भाषेत बाप्तिस्मा घेतो. बाप्तिस्मा म्हणजे तुम्ही आणि ख्रिस्ता बरोबर जीवन जगण्याचा निर्णय घेतो. जसा ख्रिस्त जीवन जगला पित्याच्या गौरवासाठी, बापाच्या गौरवासाठी, तसंच आता मी पवित्र स्नान करत आहे तर मी धार्मिक होत आहे. मी देवाच्या इच्छेप्रमाणे, देवाच्या आज्ञानुसार इथून पुढे जीवन जगण्यास मी तयार आहे. मग माझ्या जीवनात दुःख येऊ द्या, त्रास येऊ द्या, व्याधी येऊ द्या, काही पण येऊ द्या, मला देवाबरोबर जगायचं आहे, देवाबरोबर मला राहायचं आहे. जर तुम्ही आणि या ठिकाणी काय लिहिलं आहे? आमचा पापी स्वभाव कशाबरोबर लिहिला आहे? पाण्यावर. म्हणजे बघा, येशू ख्रिस्त जसा 5 पॉइंट लिहिला आहे. जीवन जगला, नाही का, जगात आला, जीवन जगला, वधस्तंभावरती मेला आणि मारण्यातून त्याला गाडण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जीवन जगला. आमचा पापी स्वभाव याच प्रकारे आहे. आमचा काय आहे? म्हणा पापी स्वभाव. म्हणा सगळेजण पापी स्वभाव. आमचा पापी स्वभाव तुम्ही आणि मी आपल्या बुद्धीने, शक्तीने, पैशाने काढू शकणार नाही. आमच्या पापी स्वभावाला बदलण्यासाठी आम्हाला मृतातून जिवंत झालेल्या प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे.
बघा. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की परमेश्वर या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगत आहे ख्रिस्ताचा स्वभाव आणि ख्रिस्ताचा गुण किंवा गुण आमच्या जीवनामध्ये यावा, यासाठी तुम्हाला आणि मला पापी स्वभावाला मारलं पाहिजे. म्हणजे आम्ही काय करतो, ज्यावेळेस एखाद्याला बुडून पवित्र स्नान केलं जातो त्याला आम्ही आठवण करून देतो. ही आठवण काय आली की जसा ख्रिस्त पुरला, काय येशू ख्रिस्त काय झाला, पुरला. माहिती ना सगळ्यांना, येशू ख्रिस्त पुरला. तसं पाणी हे शुद्धतेचं दर्शक आहे. कसं आहे, पाणी हे शुद्धतेचं दर्शक आहे. घाण पाणी कुणी पितं का, नाही. चांगलं निर्मळ पाणी, स्वच्छ पाणी मनुष्य पितो. आणि पाणी हे स्वच्छतेचं दर्शक असल्यामुळे त्या माणसाला सांगतो, त्या स्त्रीला सांगतो, एक सेकंद तुला पाण्यामध्ये बुडवण्यात येणार आहे, पाण्यात बुडवण्यात येत आहे. आणि मग तिला प्रार्थना करण्यास पहिला मी सांगतो आणि ती आपलं जीवन देवाच्या हातामध्ये देते. आणि देवाच्या हातामध्ये जीवन दिल्यानंतर तिला एक सेकंद पाण्यामध्ये बुडवण्यात आलं. पाण्यात बुडवल्याबरोबर असं समजून चालायचं का तिचा मृत्यू झालेला आहे, ती मेली. तो मेला कशाने, पापमय शरीराने. कोणत्या शरीराने, जसा ख्रिस्त गाडला तसं त्या स्त्रीला किंवा त्या पुरुषाला पाण्यामध्ये डुबवलं. पूर्ण डुबवायचं, पूर्ण डुबवल्यानंतर ती पण मेली, तो पण मेला. आणि ज्यावेळेस ती पाण्यात गेले त्यावेळेस पाण्यात सगळं वाहून जात. त्याचा अर्थ असा, स्वच्छ झाला तो. पाण्यात गेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला, म्हणजे त्याचा पापी स्वभाव गाडला गेला. त्याचं पापी बोलणं, पापी विचार सगळं काही गाडलं गेलं. आणि ज्यावेळेस तो व्यक्ती पाण्यातून वरती येतो त्याने समोर एक विजन ठेवायचं, त्याने समोर एक दर्शन ठेवायचं आहे की मी वधस्तंभावरती खेळलेलो आहे. आता मी जगत नाही, पहिलं स्थान माझं प्रभूच, पहिला मान प्रभूचा, पहिला सन्मान प्रभूचा, पहिला आदर प्रभूचा. तो ज्यावेळेस पाण्यातून वर येतो तो एक नवीन आत्मिक जन्म पावलेला मनुष्य असतो. त्याचा नवीन जन्म झाला. जसा बाळाचा जन्म होतो ना, लहान बाळ कसं असतं, मग बाळ पापी असतं का, कसं असं शुभ्र बाबा, तसं त्या बाळाप्रमाणे नूतनीकरण त्याचं होतं, नवीन जन्म त्याचा होतो आत्मिक जीवनामध्ये. आणि आत्मिक जन्म झाल्यानंतर त्याला पहिलं हे करणं महत्वाचं आहे की माझ्या समोर पहिला देव आहे, पहिलं स्थान देवाला, पहिला मान देवाला, पहिला सन्मान देवाला, पहिला आदर देवाला. असं जर आम्ही केलं तर या ठिकाणी लिहिलं आहे की ख्रिस्ताचा स्वभाव तुम्ही पाण्यात बुडल्यामुळे तुमच्या आणि माझ्यामध्ये येतो, म्हणजे पवित्र आत्मा येतो. म्हणा आमेन. तुम्ही आणि मी देवाबरोबर एक होऊ लागतो. देवाचा आत्मा, तुमचा आत्मा, ज्या व्यक्तीने बुडून बाप्तिस्मा घेतला आहे किंवा पवित्र स्नान केलं आहे त्याचा आत्मा आणि देवाचा आत्मा एक होतो. आणि मग ह्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की त्या व्यक्तीमध्ये पवित्र आत्मा त्या व्यक्तीमध्ये राहायला येतो. हालेलुया. अशा प्रकारे आम्ही पाहतो त्या माणसाचा नवीन जन्म होतो आणि तिथून पुढे तो मनुष्य आध्यात्मिक जीवनात पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरायला देवाच्या राज्यात जीवन जगू लागला. तिथं म्हणतो मला देवासाठी जगायचं आहे, मी एक धार्मिक जीवन जगणार आहे, मी एक पवित्र जीवन जगणार आहे, मी देवाच्या वचनाचं आज्ञाचं पालन करणार आहे, मी देवाला पहिलं स्थान माझ्या जीवनामध्ये देणार आहे. काही होऊ द्या जीवनामध्ये, तो म्हणतो मी प्रभू बरोबर माझा करार केलेला आहे. कारण तो स्वतः देवाच्या उपस्थितीमध्ये येतो. चर्चमध्ये तो स्वतः आला पाहिजे आणि बाप्तिस्मा पण त्यांनी स्वतःने घेतला पाहिजे. म्हणजे ही काय दाखवते आम्हाला, परमेश्वराची प्रेझेन्स, परमेश्वराची उपस्थिती. आणि मग तो मनुष्य धार्मिक होऊ लागतो आणि तो मनुष्य देवाकडून सामर्थ्य प्राप्त करतो. काय करतो बघा, येशूला ज्यावेळेस गाडलं सगळे लोक, सगळे जग त्या काळात हसत असत, मेला येशू, मेला येशू, मेला येशू, मेला येशू. पण देवाच्या वचनात लिहिलं आहे स्वर्गीय पित्याने त्या कबरेमध्ये त्याला ठेवलं नाही.
हालेलुया. कबरेमधून बायबल सांगते तो उठवला गेला. थर्ड शिरी तिसऱ्या दिवशी कबर उघडली गेली आणि असं देवाच्या वचनात लिहिलंय तो मरणातून जिवंत झाला. येशू मरणातून जिवंत झाला. बघा मग पहिला दिवस आठवा येशू उपवास आणि प्रार्थनेमध्ये गेला. त्याने बाप्तिस्मा घेतला. त्याला पण काय मिळालं? सामर्थ्य मिळालं. आम्ही देखील बुडून बाप्तिस्मा घेतो. परमेश्वर पवित्र आत्मा आमच्यामध्ये येतो आणि आम्हाला काय मिळतं? सामर्थ्य मिळतं. हालेलुया. जे येशूने कामं केली आहेत, चमत्कार केलेले आहेत, ते चमत्कार